या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। जागतिक पातळीवर दरवर्षी 20 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो। 1959 मध्ये याच तारखेला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने बाल हक्काची सनद स्वीकारली आणि याच दिवशी बाल हक्काच्या मसुद्यावर सह्याही झाल्या। हे हक्क आतापर्यंत 191 राष्ट्रांनी मान्य केले आहेत। देशातील लहान मुला-मुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय व धर्माबाबतचे सामंजस्य वाढावे, तसेच जगभरातील मुला-मुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बालदिन ही संकल्पना रुजू झाली। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। दिवाळी सुट्टी पडल्यानंतर लहान मुलांचा आणि मोठ्यांच्याही आकर्षणाचा भाग म्हणजे किल्ले बांधणे। सामायिक परीक्षा संपल्यानंतर शाळांना सुट्टी पडताच मुलांकडून किल्ले बांधण्याची लगबग सुरू होते। शहरासह उपशहरात अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या आहेत। तयार झालेल्या किल्ल्यामध्ये ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, सैनिक, रणगाडे याचा वापर करून हुबेहूब किल्ल्याच्या प्रतिकृती अनेक ठिकाणी साकारल्या आहेत। यामागे त्यांच्या काय भावना आहेत या जाणून घेतल्या आहेत आमच्या प्रतिनिधी पौर्णिमा यांनी। दिवाळी सुट्टी पडल्यानंतर लहान मुलांचा आणि मोठ्यांचाही आकर्षणाचा भाग म्हणजे किल्ले बांधणे। सामायिक परीक्षा संपल्यानंतर शाळांना सुट्टी पडताच मुलांकडून किल्ले बांधण्याची लगबग सुरू होते। शहरासह उपशहरात अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या आहेत। तयार झालेल्या किल्ल्यामध्ये ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, सैनिक, रणगाडे यांचा वापर करून हुबेहूब किल्ल्याच्या प्रतिकृती अनेक ठिकाणी साकारल्या आहेत। यामागे त्यांच्या काय भावना आहेत या जाणून घेतल्या आहेत आमच्या प्रतिनिधी पौर्णिमा यांनी। शिवकालीन ऐतिहासिक वस्तू ठेवलेल्या आहेत। इथे यांचे सहकारी आहेत, आपण यांच्याकडून जाणून घेऊयात। परत त्यांनी जो किल्ला बनवलाय, किल्ला बनवण्याच्या पाठीमागं जे यांचं सहकाऱ्यांचं कष्ट आहेत ते सुद्धा आपण जाणून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला त्यांचे अध्यक्ष आहेत। पवारजी, तुम्ही काय सांगाल की तुमच्या एवढ्या टीमने तुम्हाला हे सपोर्ट वगैरे केलं, इथंपर्यंत तुम्ही हा किल्ला बनवला, तर तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? तर जसे आम्ही ही ऐतिहासिक दुर्गबांधणी दरवर्षी करत आहे, जवळजवळ आम्हाला 20 वर्षापेक्षा अधिक वर्ष झाले आमच्या हा पवारमाळ्यामध्ये आम्ही असे दुर्ग उभारत असतो दरवर्षी, जेणेकरून महाराजांचा इतिहास जगासमोर येईल व लोकांनाही कळेल आणि तो इतिहास टिकून राहील, पुढच्या भावी पिढीसाठी इतिहास टिकून राहील यासाठी आम्ही ते प्रयत्न करत आहे। तसेच आमच्यासारखे अनेक किल्ले उभा राहिले पाहिजेत सगळीकडे आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर। व आम्ही किल्ला पूर्ण नैसर्गिकरित्या बांधलेला आहे। त्यामध्ये आम्ही पांढरी माती, लाल माती, काळी माती, सर्व मातींचे प्रकार, त्याचबरोबर शिवकालीन जे द्रावण होते म्हणजे घरं बांधताना किंवा किल्ला बांधताना ते आम्ही इथं वापरले आहे। ज्यामध्ये पांढरी माती, गूळ, चुना, कवठफळाचा पाला, लिंबाच्या लिंबोळ्या, लिंबाचा पाला, तसेच आमसूल हे सर्व मिश्रण आम्ही एकत्र करून ते 7 ते 8 दिवस आम्ही मुरवत घालून ते नारळाच्या शेंडीमध्ये मिक्स करून ते आम्ही लिपत आहे। या पद्धतीने आम्ही किल्ला बांधणी करत आहे। जसेच परत आम्ही किल्ला बांधणीच्या वेळी आधी 1 महिनाभर जाऊन किल्ल्याचा जो परिसर आहे किंवा किल्ला आहे तो पूर्ण अभ्यास दौरा त्याला देतो। तसेच तिथून अभ्यास दौरा करून आल्यानंतर इथे किल्ल्याची बांधणी आहे तशी डिटेलिंग आम्ही करत आहे। त्यानंतर किल्ला बांधत असताना आम्ही डोंगराची रचना कशी आहे, तटबंदीची रचना कशी आहे, किल्ल्यावर टप्पे किती आहेत, किल्ल्याची माची कोणती आहे, किल्ल्याच्या दिशा कोणत्या आहेत, इथंपर्यंत आम्ही सर्व काही गोष्टी त्यात हे केलेल्या आहेत। असे शास्त्रशुद्ध किल्ला बांधणी सर्वत्र व्हावी व त्याचा इतिहास लोकांच्यापर्यंत पोचावा आणि महाराष्ट्रभर असे उपक्रम सारखे व्हावेत दिवाळीसाठी, तर एवढीच इच्छा आहे। हे सगळं करत असताना एक मजेशीर गोष्ट म्हणजे असं की जो एकाकीपणा आहे आपला, आपण सगळे मिळून जे काम करतो त्यातून एक प्रतिकृती आपल्यासमोर इथे तयार झाली आहे, ते म्हणजे दुर्ग, कुंजरगड आणि कोणता गड? कांचनगड। तू आता या किल्ल्यांची माहिती आपल्याला सांगितलीच आहे, त्याबाबतच शिवकालीन जे खेळ आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्ही इथे प्रदर्शन करतात, त्याबाबत सांग जरा।
आता जवळजवळ श्रीमंत योगी मर्दानी आखाडा म्हणून बालिंग्याच्या पुढे पाडळी खुर्द या गावामध्ये आहे. त्या गावामध्ये मी जवळजवळ 12 ते 13 वर्ष जाऊन प्रॅक्टिस करतो, सराव करतो आणि तिथून मी ही सगळी युद्धकला शिकलेली आहे. जसे लोकांना इथं किल्ला पाहण्यासाठी आल्यानंतर शस्त्रांचं काही माहीत नाही, त्यासाठी आम्ही शस्त्र प्रदर्शन लावलेलं आहे. ज्यांना शिवकालीन युद्धकला काय माहीत नाही त्यांनी जर का बोलले की आम्हाला हे खेळ बघायचे आहेत कसे आहेत, तर आम्ही त्यांना एखाद्या खेळाचे काठीचे, तलवारीचे, पट्ट्याचे, प्रात्यक्षिके, भाल्याचे कोणतेही शस्त्र असू दे जे आम्ही प्रात्यक्षिक इथे दाखवण्याचा प्रयत्न पुरेपूर करतोय. सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण हे एकच लक्ष या ब्रीद वाक्याखाली धनगर समाजातील उच्च शिक्षित युवक धनगर पुत्र डॉक्टर ईश्वर यमगर हे गेली 4 दिवस कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत. आज धनगर बांधवांनी मुंडन करून शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केलाय. सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धनगर पुत्र डॉक्टर ईश्वर यमगर हे गेले 4 दिवस कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर या ठिकाणी धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले आहेत. आज 4 दिवस पूर्ण झालेले आहेत. उपोषणकर्ते डॉक्टर ईश्वर यमगर यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली आहे. तरीही देखील शासन किंवा प्रशासन यांच्या वतीने कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य तसेच कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने आज समाजातील धनगर बांधवांनी मुंडन करून शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला. तसेच ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण हे एकच लक्ष अशी मोठमोठ्याने घोषणाबाजी केली. काय केलेलं आहे? आज या ठिकाणी 5 दिवस झालं डॉक्टर ईश्वर यमगर यांचं एसटीचं अंमलबजावणी होईल यासाठी आमरण उपोषण चालू आहे. त्यासाठी सरकारचा निषेध म्हणून आज या ठिकाणी मुंडन हा आंदोलन कार्यक्रम इथं घेतलेला आहे आणि यात सरकारचा निषेध म्हणून एक दिवस आम्ही एक कार्यक्रम वाढवणार आहे आणि हे सरकारला जाग आणण्याचं काम हे धनगर समाज कोल्हापूर जिल्हा याच्या वतीनं जोरदार चालू आहे. गेले 3 महिने झाले एसटीचं आरक्षण अंमलबजावणी व्हावी म्हणून धनगर समाज चौंडीपासून ते पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे. तरीसुद्धा ह्या सरकारनं आम्हाला 50 दिवसाची मुदत दिली होती, पण या 50 दिवसात काहीसुद्धा कुठलीही त्यांनी भूमिका मांडलेली नाही किंवा कुठलीही समिती नेमल्या तरी जरी नेमली असेल तर धनगर समाज याच्याबद्दल काही कुठलीही माहीत नाही. त्यामुळं धनगर समाज पूर्ण पेटून उठलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर भविष्यात आंदोलन होतील. तर मला माध्यमातून एवढं सांगायचं आहे की ह्या सरकारला की लवकरात लवकर जे धनगर समाजाचं जे आंदोलन पेटलेलं आहे हे कमी करावं आणि याच्यावर ठोस पावलं जी तुम्ही म्हटलात उचलत 50 दिवसात तुम्हाला आरक्षण मिळवून देतो आणि ह्याच्यावर आम्ही समिती नेमतो, याचं कुठलेही बाजू आतापर्यंत कुठलीही सरकारनं केलेलं नाही. तर लवकरात लवकर हे सरकारनं याच्यावरती ॲक्शन घ्यावी आणि हे आंदोलन थांबवावं. मी राजेश तांबवे, यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख. दिवाळीतील सलग सुट्ट्या आणि शनिवार रविवार आल्यामुळे करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मागील 3 दिवसात 4,27,693 भाविकांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे. शहरात शनिवारी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. महालक्ष्मी धर्मशाळेसह शहरातील यात्री निवासांमध्ये हाऊसफुल गर्दी झाल्याने अनेकांना मुक्कामासाठी बाहेर जावे लागले. पन्हाळगडावरील लॉजिंगचे दर ही दुप्पट ते चौपट दरांपर्यंत गेले. रविवारी सकाळपासूनच शहरात भाविकांची रेलचेल सुरू झाली. अंबाबाई मंदिर परिसरातील गर्दी जुना राजवाडा, ज्योतिबा रोड, महाद्वार रोडवर पसरली होती. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामुळे स्थानिक नागरिकांचा यामध्ये सहभाग कमी होता. शहरात कोल्हापुरी चप्पल, चटणी, गूळ खरेदीचा आनंद पर्यटकांनी घेतला. मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक रात्री उशिरापर्यंत शहरात थांबून होते. दिवाळीच्या सुट्टीला आलेले नागरिक सहकुटुंब पुणे, मुंबईसह कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. यामुळे रविवारी बस स्थानकासह रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीमुळे खाजगी आराम बसेसचे दरही हजारावर गेले होते.
दिवाळीसाठी घराकडे आलेल्या चाकरमान्यांचा आता परतण्याचे वेध लागले आहेत. भाऊबीज नंतर 3 दिवसांची सुट्टी घेऊन परतणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे पुणे मुंबईला जाणाऱ्या एसटी बसेस, रेल्वे आणि खाजगी बसेसला गर्दी झाली. मध्यवर्ती बस स्थानकाचा परिसर प्रवाशांनी अक्षरशः फुलून गेला होता. कोकणात जाणाऱ्या बसेसमधून अनेक प्रवासी उभे राहून जात होते. पुणे मुंबईला गाड्या सुटणाऱ्या काही काळ पाय ठेवायलाही जागा नव्हती. खाजगी बसेसला झालेल्या गर्दीने दरही वाढले होते. पुण्यासाठीचे दर हजारांवर तर मुंबईसाठीचे दर 2000पर्यंत गेले होते. रात्री 8:45 वाजता सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या जनरल डब्यात तर उभे राहायलाही जागा नव्हती. दिवाळी कालावधीत शहरात विविध भागातून सुमारे 1000 टन कचरा संकलित करण्यात आलाय. ऐन दिवाळीत नागरिकांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाने सर्व कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात केले होते. शहरात नियमितपणे दररोज 150 ते 200 टन कचरा संकलन केले जाते. धनत्रयोदशी ते भाऊबीज या कालावधीत शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचला. महापालिका आरोग्य विभागाने रोजच्या रोज कचरा संकलन करून शहरवासियांना सेवा दिली. या कालावधीत सुमारे 1000 ते 1200 टन कचरा संकलन करण्यात आल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. यासाठी 169 टिप्पर आणि 1500 कर्मचारी तैनात होते. वेळ झाल्या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी कराड यांच्यामार्फत गुरुजन हृदय संमेलनाचं आयोजन घारेवाडी येथे काल केलं होतं. 2 दिवसीय संमेलनासाठी महाराष्ट्रातून जवळपास 400 उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते. शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक श्री इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन संपन्न झालं. शिवम प्रतिष्ठानाचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुजन हृदय संमेलन आयोजन केले होते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ रमेश पानसे, योगेश कुलकर्णी, वाबळेवाडी पॅटर्नचे दत्ता वारे, सुचिता पडळकर, जगदीश कुडे, श्रीधर नागरगोजे यांचे मार्गदर्शन मिळाले. दुसऱ्या दिवशी प्राथमिक शिक्षण ते महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक असा प्रवास करणारे गोविंद नांदेडे आणि शिवम प्रतिष्ठानाचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांचे उपस्थितीत सर्व गुरुजनांना मार्गदर्शन मिळाले. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून जवळपास 400 उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक पानसे यांनी शिकणे ही मुलांची सहज प्रवृत्ती आहे. शिक्षण विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आहे. शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्णाशाने समजण्यासाठी शिक्षकांनी कृतिशील राहिले पाहिजे. वर्गातील शिक्षणात बदल होणे त्यासाठी आवश्यक आहे. 21व्या शतकातील नवे शिक्षण हे मेंदू आधारित आहे. शिक्षकांचा मुलांवरचा विश्वास आणि मुलांचा शिक्षकांवर विश्वास संपादन केल्यास शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. योगेश कुलकर्णी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात आमूलाग्र प्रगती केली आहे. ड्रायव्हर, कुरिअर, वेटर, ट्रान्सलेटर, शिक्षक, निवेदक, संपादक यासारख्या नोकऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता व चॅट जीपीटीमुळे धोक्यात आल्या आहेत. संगणकापेक्षा माणसाकडे हृदय आणि सद्भावना आहेत. त्याद्वारे नवनवीन कौशल्य आत्मसात तो करू शकतो. सृजनशीलता, प्रश्न विचारणे, ज्ञानाची निर्मिती करणे याद्वारे नव्या पिढीत ही कौशल्य रुजवल्यास विद्यार्थी आव्हानावर मात करू शकतो असे वक्तव्य केले. यावेळी शिवमचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष महेश मोहिते, प्रताप भोसले, प्रताप कुंभार, सुहास पाटील, विनायक माळी, सुहास प्रभावळे, विनायक हिरवे, प्रमोद धायगोडे, प्रकाश गाताडे, पूनम साळुंके, लहू बोराटे, संदीप राठोड, संजय जगताप, संभाजी लोहार, तानाजी वाघमोडे, एम.आर. पाटील यासह राज्यातून आलेले शिक्षक व शिक्षकप्रेमी उपस्थित होते. कोल्हापुरात आज धनगर समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आलं होतं. धनगर एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी दसरा चौक येथील राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत त्यांना अभिवादनही करण्यात आलं. त्यानंतर पुतळ्यासमोरच सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी आमरण उपोषण करणाऱ्या
डॉक्टर ईश्वर यमगर यांनाही कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. गेले 4 दिवस उपोषण सुरू असतानाही या उपोषणाकडे शासन आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे शासन प्रशासनाचाही निषेध व्यक्त करण्यात आला. या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आला. ईश्वरा यमगर हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत, तरी आतापर्यंत सरकारनं कोणतीही त्याची दखल घेतलेली नाही. त्यानिमित्त आज धनगर समाज बांधवाची कोल्हापूर जिल्हा धनगर समाज बांधवाच्या वतीने आज कॅन्डल मोर्चा काढलेला आहे आणि त्यांना संपूर्ण जिल्ह्यामधून पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा मिळावा या निमित्त सर्व महाराष्ट्रातील बांधवांना मी विनंती करतो की सर्वांनी याच्यासाठी पाठिंबा द्यावा व आपलं योगदान याच्यासाठी द्यावं. डॉक्टर ईश्वरा यमगरांनी धनगर समाजाचे अनुसूचित जमातीचं अंमलबजावणी व्हावी यासाठी जे आमरण उपोषण पुकारलेलं आहे, त्या उपोषणाच्या पाठिंबा सर्व धनगर समाजाचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहेच. त्याचबरोबरीनं त्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकल धनगर समाज जेवढ्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी हे मंगळवारी आपल्या जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री या लोकांना भेटून आपल्या आंदोलनाची त्यांनी जर दखल नाही घेतली तर हे आंदोलन सर्व जिल्हाभर तीव्र करण्याचा आमचा निर्धार आहे. कोल्हापूर शहर यांच्या वतीने आज आपले बांधव डॉक्टर यमगर साहेब हे कलेक्टर ऑफिसला आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि गेले 4 दिवस उपोषणाला बसून सुद्धा हे प्रशासन किंवा बाबा या ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलेल दिसत नाही. आणि गेले 50 दिवस झाले आम्हाला अल्टिमेटम दिलं, 50 दिवस होऊन सुद्धा गेल्यानंतर आमच्या धनगर समाजाचा अंत पाहत आहेत. आता आम्ही सर्वजण आता या कॅन्डल मोर्चा फक्त निषेध करण्यासाठी आहे, परंतु 2-3 दिवसामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा धनगर समाज या कलेक्टर ऑफिसपाशी येऊन वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून आणि समाजात जागृती करून आपल्या हक्काचं आरक्षण मिळवून घेण्यासाठी पूर्ण ताकदीनुसार या वेळेला आता उतरणार आहे. सनदशीर मार्गाने चाललेल्या या लढ्याला सरकार काही दखल घेत नाहीये. आज 4 दिवस झालं आपले बांधव डॉक्टर यमगर उपोषण करत आहेत आणि त्या खातर आपण आज इथे सर्वजण कोल्हापूर जिल्हे शहर आणि जिल्हा या वतीने आपण इथे कॅन्डल मोर्चा आयोजित केलेला आहे. माझं सरकारला एक सांगणं आहे, तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीमध्ये लक्ष घाला, अन्यथा सर्व धनगर समाज रस्त्यावर उतरून हे धनगर आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करू. वर्ल्ड कप 2023चा भारताचा फायनल सामन्यामध्ये पराभव झाला. यावर आता राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, फायनल सामना जरी झाला असला तरी उद्याचा दिवस हा भारतीय क्रिकेटासाठी चांगला असेल अशी अपेक्षा द्रविड यांनी व्यक्त केली. अहमदाबादमध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 विकेट्सनं पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं कर्णधार राहुल शर्माच्या कामगिरीवर पहिली प्रतिक्रिया दिली. सामना संपल्यानंतर राहुल द्रविडनं माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आहे. स्टाफचा आत्मविश्वास कायम राखण्यासाठी त्याने सतत प्रयत्न केला आहे. तो एक चांगला कर्णधार आणि सर्वांनाच नेहमी मदत करणारा व्यक्ती आहे. ड्रेसिंग रूममध्ये तो नेहमी इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही संभाषणासाठी तो नेहमी उपलब्ध असतो. तो नेहमीच वचनबद्ध असतो. या स्पर्धेसाठी त्यानं आपला बराच वेळ आणि योगदान दिलं आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.